हिवाळा सुरू झाला की सकाळच्या नाश्त्यासाठी गरमागरम पदार्थ खावेसे वाटतात. थंडीत भूक पण जास्त लागते, त्यामुळे नाश्ता हेवी केला जातो. म्हणूनच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे कोथिंबीर वडी. कोथिंबीर वडी हा एक लोकप्रिय महाराष्ट्रीयन पदार्थ आहे. ही डिश खायला तर टेस्टी आहेच, पण शरीराला पोषक गुण देणारी देखील आहे. आजची रेसिपी अगदी भांड्यांचा फापट पसारा न करता केलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. रेसिपीला सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट करते, अजून माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारीच बेल आयकॉनचं बटन असेल तर तेही प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आता इथे कोथिंबीर वडी करण्यासाठी मी पूर्ण एक कोथिंबीरीची जुडी घेतलेली आहे. ती व्यवस्थित निवडून झाल्यानंतर मी 2-3 पाण्याने धुवून घेतली आणि मग नंतर निथळायला ठेवली आणि नंतर अशी बारीक चिरून घेतलेली आहे. कोथिंबीरची वडी पूर्ण कोरडी झाल्यानंतर ती अशी बारीक चिरून घ्यायची आहे, म्हणजे आपली कोथिंबीर वडी छान होते. आता इथे या कोथिंबीर वडीसाठी मी थोडासा मसाला वाटून घेणार आहे. इथे लसूण मी घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला 4-5 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे यामध्ये, आणि नंतर मग मी यामध्ये थोडेसे जिरे टाकलेले आहे. हे व्यवस्थित आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे. अशा प्रकारे नंतर मग आपल्याला मिक्सरला बारीक याचं वाटून केल्यानंतर इथेही मी एका बाउलमध्ये छोट्याशा हे वाटण काढून घेतलेलं आहे. हे मिश्रण छोट्या वाटीमध्ये काढून झाल्यानंतर मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये परत अजून एक मिश्रण फिरवून घेणार आहे. इथे तुम्ही पुढे बघू शकता. हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आता जवळजवळ 1.5 कप बेसन पीठ घेतलेलं आहे. त्याच कपाच्या मापाने आपल्याला तेवढंच पाणी पण घ्यायचं आहे. 1.5 कप बरोबर मी बेसन पीठ घेतलेलं आहे एका जोडीच्या कोथिंबीरसाठी. त्यानंतर आता यामध्ये मी लाल तिखट टाकणार आहे. आपण चवीनुसार टाकायचं आहे. आपण आधी हिरव्या मिरच्यांचं सुद्धा वाटण केलेलं आहे, त्यानुसारच आपण लाल तिखट घ्यायचं आहे. हळद आणि हिंगसुद्धा घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ मी यामध्ये टाकलेलं आहे. आता मी जवळजवळ बरोबर 1.5 कप पाणी यामध्ये टाकणार आहे आणि हे मिक्सरला फिरवून घेणार आहे. हे तुम्ही एखाद्या भांड्यामध्ये सुद्धा करू शकता, पण मिक्सरमध्ये फिरवल्यामुळे ते पिठाच्या गुठळ्या होत नाही, म्हणून मी मिक्सरमध्ये हे सगळं व्यवस्थित फिरवून घेणार आहे. आपल्याला याचं एकदम असं पातळसर मिश्रण करायचं आहे, पण गुठळ्या होऊ नये म्हणून मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. इथे बघू शकता तुम्ही. एकीकडे मी गॅसवर पॅन तापायला ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे. आता आपण जे मगाशी वाटण वाटलेलं होतं, हिरवी मिरची, लसूण आणि जिरे, ते आता आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. हे परतलं की यामध्ये मी सफेद तीळ परतवून घेणार आहे. बरेच जण सफेद तीळ नंतर फक्त टाकतात, तेव्हा ते नीट मिक्स झालेले नसतात वडीमध्ये, आणि नंतर ती वडीसुद्धा बऱ्याचदा ते तेलामध्ये जेव्हा आपण तळायला टाकतो तेव्हा ती तीळ वगैरे ते सगळे तेलामध्ये हे होतात. अशा जर पद्धतीने आपण जर ते तीळ व्यवस्थित परतले पण जातात. आता इथे मी सफेद तीळ यामध्ये तेलामध्ये परतवून घेणार आहे. कोथिंबीरमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्यास, संक्रमणाशी लढा देण्यासाठी, तसेच हृदय, मेंदू, त्वचा आणि पाचक आरोग्यास कोथिंबीर आपल्याला प्रोत्साहन देते. कोथिंबीर ही एक औषधी वनस्पती आहे, त्यामुळे कोथिंबीरचा आपण आपल्या रोजच्या आहारात नक्कीच समावेश केला पाहिजे. आता तीळसुद्धा आपले व्यवस्थित परतवून झालेले आहे. त्यानंतर कापलेली कोथिंबीरीची पूर्ण जुडी मी यामध्ये टाकलेली आहे आणि ती व्यवस्थित परतवून घेणार आहे. आता व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने आपण ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सगळं. आता इथे मीठ मी टाकणार नाही आहे यामध्ये, कारण आपण जेव्हा ते बेसन पीठ वगैरे सगळं ते जे मिक्सरच्या याला फिरवून घेतलेलं आहे त्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे चवीनुसार. त्यामुळे फक्त आपल्याला ही कोथिंबीरची जोडी व्यवस्थित परतवून झाली आणि नंतर एक 5-1 मिनिट शिजली की मग आपण पुढे ते मिश्रण यामध्ये मिक्स करणार आहोत. एक गोष्ट इथे महत्त्वाची आहे की ही कोथिंबीर वडी खायला जितकी खुसखुशीत आणि कुरकुरीत आहे तितकीच बनवायलाही सोपी आहे. भारत हा देश खाद्यसंस्कृतीने नटलेला आहे, त्यामुळे येथील एकच पदार्थ वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने बनवला की पदार्थाची चव आणि रंगतही वेगळी असते. आता इथे आपण मिक्सरला फिरवलेलं बेसन पीठ, पाणी, हळद, हिंग आणि लाल तिखट हे मिश्रण व्यवस्थित यामध्ये मिक्स करून ते एक चमच्याने एकसारखे एकजीव करायचा आहे आणि नंतर असा त्याचा घट्टसर गोळा आपल्याला होईल तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण हलवत राहायचं आहे. गॅस मी मीडियम फ्लेमवर ठेवलेला आहे, पण आपल्याला चमच्याच्या साहाय्याने ते एकसारखं मिक्स करायचं आहे. इथे बघू शकता तुम्ही. नंतर ते मिश्रण हळूहळू घट्ट व्हायला लागतं. त्याचा असा घट्टसर गोळाच आपल्याला करायचा आहे.
अशा प्रकारे न वाफवता झटपट होणारी ही कोथिंबीर वडी आहे। इथे बघू शकता तुम्ही, आपण फक्त चमच्याच्या साहाय्याने हलवलेला आहे आणि गोळा घट्ट झाला की मी गॅस बंद करून अशा एका पसरट भांड्यामध्ये तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला ते मिश्रण टाकायचं आहे आणि ते व्यवस्थित सेट करायचं आहे। तुम्ही अगदी ताटसुद्धा घेऊ शकता। इथे माझ्याकडे हे असं भांडं होतं तर मी त्यामध्ये त्या वड्या त्या आकारात हे करणार आहे, सेट करणार आहे। ताटामध्ये सुद्धा खाली तुम्ही ताटाला तेल लावून त्यामध्ये अशा प्रकारचं हे मिश्रण टाकून ते थंड होऊ द्यायचं आहे। रोजच्या जेवणात तोंडी लावण्यासाठी कोथिंबीर वडी, चटण्या, भजी असे पदार्थ असतील तर जेवणाची मजाच वेगळी। सण उत्सवांच्या काळात ताटात वाढण्यासाठी किंवा नैवेद्यासाठी कोथिंबीर वडी बनवली जाते। अशामध्ये कधी चण्याचं पीठ जास्त पातळ होतं तर कधी कोथिंबीर वड्या फार तेल पितात। म्हणून अशा सोप्या पद्धतीने एकदा कोथिंबीर वडी तुम्ही नक्की ट्राय करा। मी खात्रीने सांगते, ही अशा प्रकारची कोथिंबीर वडी तुम्ही केली तर तुमच्या घरातील लहानांपासून वृद्धांपर्यंत ही कोथिंबीर वडी सगळेजण आवडीने खातील आणि तुमचा वेळही वाचेल। आता ते कढईतील सगळं मिश्रण मी यामध्ये व्यवस्थित सेट केलेलं आहे आणि त्यावर थोडेसे अगदी तीळ मी टाकलेले आहे डेकोरेशनसाठी। हे अगदी ऑप्शनल आहे कारण आपण आधीच यामध्ये तीळ टाकलेले आहेत। आता इथं व्यवस्थित तीळ मी सेट केल्यानंतर हे मिश्रण पूर्ण थंड झाल्यावरच आपल्याला त्यातील वड्या करायच्या आहेत। मिश्रण आपलं थंड झालेलं आहे आणि सुरीच्या साहाय्याने मी त्याच्या कडा फक्त मोकळ्या करून घेणार आहे। आता इथे कडा मोकळा झाल्यानंतर ते मी भांडीनंतर असं उकडे पाडून त्याच्या वड्या पाडून घेणार आहे। तुम्हाला इथे तुम्ही हव्या त्या आकारात वड्या कट करू शकता। मी इथे चौकोनी शेपमध्ये वड्या कट करणार आहे। पारंपरिक पद्धतीने आपण जे कोथिंबीर वड्या करतो अगदी त्याचप्रमाणे ह्या कोथिंबीर वडीची चव लागते आणि त्या दिसायलाही अगदी छान दिसतात। कुरकुरीत तर होतातच पण याची चव अतिशय छान होते। तुम्ही नक्की ट्राय करा। आणि हो, अजून माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पटकन सबस्क्राईब करा, कारण सबस्क्राईब करणं तुम्हाला अगदी फ्री आहे पण माझ्यासाठी अगदी महत्त्वाचं आहे। इथे आपल्या वड्या कट करून झालेल्या आहे। या साईजमध्ये मी वड्या कट करून घेतलेल्या आहेत। इथे बघू शकता तुम्ही। एकीकडे मी कढईत तेल तापायला ठेवलं होतं, ते तेलही आता तापलेलं आहे। आता या तेलामध्ये मी त्या वड्या सोडणार आहे। गॅसची फ्लेम आता मीडियम आहे कारण आधी तेल मी व्यवस्थित कडक तापवून घेतलेलं आहे। वड्या तेलात टाकल्यानंतर 5-10 सेकंद त्या तशाच ठेवायच्या आहेत। नंतर मग चमच्याच्या साहाय्याने त्यांना थोडंसं खालीवरती करायचं आहे। व्यवस्थित त्या सगळ्या बाजूने तळल्या जातील याची काळजी घ्यायची आहे। इथे बघू शकता तुम्ही। आता अशा प्रकारे वड्यांचा रंग आला की मग आपल्या वड्या तळून होतात। या दिसायलाही किती छान दिसत आहे आणि चवीला तर अप्रतिम होतात। त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला कशी वाटली ते। अशाच प्रकारे मी सर्व वड्या तळून घेतलेल्या आहेत। तिथे बघू शकता आपल्या कोथिंबीर वड्या दिसायला किती छान दिसत आहेत। अगदी छान कुरकुरीत होतात ह्या वड्या। या कोथिंबीर वड्या असं न तळता आपण तसंच 8 दिवस फ्रीजला स्टोअर करून ठेवू शकतो आणि जेव्हा आपल्याला खायच्या आहेत तेव्हा गरमागरम तळून घेऊ शकतो। सध्या बाजारात हिरवीगार कोथिंबीर भरपूर प्रमाणात मिळत आहे, त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। इथे बघू शकता आपली कोथिंबीर वडी बाहेरून कुरकुरीत तर झालेलीच आहे पण आतून सुद्धा मऊ लुसलुशीत अशी छान झालेली आहे। चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि सोप्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा।